नमस्कार, मी शीतल. सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत बोरांची भाजी. तुम्ही आंबट गोड बोरं तर खूप खाल्ली असतील, पण आज या भाजीच्या निमित्ताने आंबट गोड आणि तिखट बोरंसुद्धा चाखून पहा. ही भाजी खायला फारच अप्रतिम लागते. शिवाय उन्हाळ्यात ही भाजी खाण्याची मजाही वेगळी असते. इथे मी काही बोरं भिजत घातली आहे. ही बोरं भिजत घातल्यामुळे यातील कचरा तर निघून जाईल, शिवाय ती मुरल्याही जातील. आता गॅसवरती भांडं ठेवलं आणि त्याच्यामध्ये तेल तापायला ठेवलं. त्याच्यामध्ये टाकले 1 चमचा मोहरी. इथे मी 1 मीडियम कांदा, 4-5 मिरच्या आणि 5-6 लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहे. आता टाकणार आहे त्या कढईमध्ये. कांदा, हिरवी मिरची आणि लसूण छान गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा. आता इथे मी हिरवी मिरची अगदी बारीक न चिरून घेता ती थोडी जाडसर चिरून घेतलेली आहे आणि लसूणसुद्धा थोडा जाडसरच चिरून घेतलेला आहे. या भाजीला लसूण थोडा जाडसरच चिरून घेतला तर तो खायला छान लागतो, त्यामुळे मी तो चिरूनच घेतलेला आहे. आता हे छान गुलाबी होईपर्यंत असंच तेलामध्ये परतून घेत आहे. आता पहा, हे छान झालेलं आहे. त्याच्यामध्ये टाकते लाल मिरच्या कुटून घेतलेल्या आहे आणि आता टाकते अर्धा चम्मच हळद. चवीनुसार तुम्हाला याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट. हिरवी मिरची, लाल मिरची टाकल्यावर सुद्धा लाल तिखटही टाकायचं आहे. आता टाकते त्याच्यात चवीनुसार मीठ. 1 चमचा मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि छान परतून घेत आहे. आता मी यामध्ये घालत आहे 1 मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आणि तो सुद्धा याच्यात छान परतून घेत आहे. आपल्याला हे सगळे मसाले छान एकजीव करून घ्यायचे आहे आणि ते 2 मिनटं अशीच तेलात होऊ द्यायचे आहे. आणि आता त्यामध्ये टाकायचे आहे तुरीची डाळ. मी इथे 2 ते 3 तास तुरीची डाळ पाण्यात भिजवून घेतलेली होती आणि तीच डाळ आता इथे टाकणार आहे. ही डाळ आपल्याला छान स्वच्छ धुवून नंतर पाण्यात भिजू द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला तेच पाणी इथे वापरायचं आहे. त्यामुळे मी ही डाळ छान स्वच्छ धुवून घेतली होती आणि ती त्यात वापरली आहे. आता घालते मी त्यात भिजवून घेतलेली बोरंसुद्धा पाण्यात भिजवून घेतली आहेत. त्यामुळे त्या पाण्यामध्ये बोरातील काही कचरा असेल तर तोही निघून जाईल आणि बोरंसुद्धा छान पाण्यामध्ये मुरली जाईल. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव छान करून घ्यायचं आहे. बोरं आणि तुरीची डाळ टाकल्यावर आपल्याला 1-2-3 मिनटं अशीच त्या मसाल्यामध्ये छान होऊ द्यायची आहे. लगेच पाणी न टाकता 1-2-3 मिनटं तशीच होऊ द्यायची आहे. आणि त्यामध्ये घालत आहे मी आता तुरीची डाळ. ज्या पाण्यामध्ये भिजवत टाकली होती ना, तेच पाणी इथे वापरणार आहे. तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली असल्यामुळे पाणी छान आहे, तेच वापरत आहे मी इथे. आणि आता पाणी टाकल्यावर हे सगळं मिश्रण एकजीव करून घेत आहे. आपल्याला बोरं आणि डाळ या मसाल्यामध्ये छान शिजू द्यायचे आहे. त्यामुळे बोरातील जो आंबटपणा आहे तो या डाळीत छान उतरेल आणि थोडं झाकून 5 ते 10 मिनटं अशीच होऊ द्यायची आहे. 5 ते 7 मिनटानंतर पहा, जवळपास पाणी अर्धं आटलेलं आहे. थोडं पाणी शिल्लक आहे आणि तुरीची डाळ आणि बोरंसुद्धा अर्धवट शिजलेली आहे. थोडी डाळ आणि बोरं होऊ द्यायचे आहे. बोरं पहा, हाताने चेक करत आहे, थोडी शिजायची बाकी आहे. आता आणखी आपल्याला ही 1 ते 2 मिनटं अशीच वाफेवरती होऊ द्यायची आहे. परत एकदा झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं मी अशीच ठेवत आहे. आता आपल्याला यात घालायची हिरवी मेथी. इथे मी 1 गड्डी जवळपास हिरवी मेथी घेतली आहे. ती स्वच्छ धुवून घेतली आणि अगदी बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपल्याला त्या भाजीमध्ये हिरवी मिरची घालायची आहे. त्याआधी मी चेक करत आहे पाणी जवळपास कितपर्यंत शिल्लक आहे. फक्त थोडं पाणी शिल्लक आहे. या स्टेजला आपल्याला इथे हिरवी मेथी घालायची आहे. आता हिरवी मेथी इथे मी घातली आहे आणि सगळी मेथी टाकल्यावर त्याला छान चम्मचनी सगळं मिक्स करून घ्यायचे आहे. बोरं, हिरवी मेथी आणि डाळ सगळी एकजीव झाली पाहिजे. या मेथीच्या भाजीमध्ये बोरं टाकून पहा, मेथीचा कडवटपणा पूर्ण जवळपास नाहीसा होतो आणि बोरं तिखट, आंबट, गोड अशी चवीला फारच अप्रतिम लागतं. ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. उन्हाळ्यात तर ही भाजी खाण्याची मजा काही औरच असते. पुढे जाण्याआधी माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आता हिरवी मेथी बोरं आणि डाळीमध्ये छान मिक्स करून घेतलेली आहे. बघा, आता आपल्याला इथे 1-5 मिनटं आणखी वाफ काढायची आहे. बोरं आणि डाळ मेथीमध्ये छान
शिजले गेले पाहिजे, त्याच्यामुळे वाफ काढणं जरुरी आहे. कमी गॅस करून मी इथे 5 मिनटं वाफ काढणार आहे. आता ही भाजी खायची कशासोबत, तर ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. त्यामुळे मी इथे ज्वारीची भाकरी करत आहे. ही हातावरची ज्वारीची भाकरी आहे. याचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये पुढे देतच आहे. आज मात्र हातावरची ज्वारीची भाकरी अगदी थोडक्यात मी इथे दाखवत आहे. आपल्याला हातावरची ज्वारीची भाकरी करताना पिठामध्ये अगदी उकळतं पाणी घालावं लागतं आणि भाकरी करताना उंडा घेऊन थोडं पाणी घालूनच उंडा मळून घ्यावा लागतो. इथे आपल्याला ज्वारीचं पीठ भरपूर वेळा मळून घ्यावं लागतं. इथे थोडा वेळ जास्त लागतो. घेऊन मी इथे ज्वारीचा भाकरीसाठी उंडा तयार करून घेतलेला आहे आणि ते हातावरती छान थापत आहे. इथे बघा तुम्ही, हाताला थोडं पाणी लावून थोडी काठाने छान ही भाकरी थापून घेत आहे. ही भाकरी करायला थोडा वेळ लागतो. आता तव्यावरती मी ही भाकरी छान भाजून घेत आहे. याला वरून पाणी लावायची गरज नसते. ही भाकरी अशीच छान होते. उलटण्याने मी ही भाकरी एक साईड उलथून घेत आहे. बघा किती छान दिसते ही हातावरची भाकरी. आता ही दोन्ही बाजूनी मी अशीच छान शेकून घेत आहे. ही आता भाकरी शेकताना एक नॅपकिन घ्यायचा आणि त्याला काठाने छान शेकत जायचं आहे. ही भाकरी चवीला फारच छान लागते, तेव्हा एकदा नक्की ट्राय करून बघा. बघा तयार झाली ज्वारीची हातावरची भाकरी. भाकरी तयार होईपर्यंत इकडे आपली बोराची भाजीसुद्धा छान शिजत आलेली आहे. ही भाजी पूर्णतः कमी गॅसवर होऊ द्यायची आहे. ही बोरांची भाजी खायला छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. ही माझी रेसिपी आहे. बोरं आंबट गोड तर नेहमी खाल्ली असेल, आज आंबट गोड आणि तिखट बोरंसुद्धा खाऊन पहा या बोरांच्या भाजीच्या निमित्ताने. चला तर मग आता ही बोरांची भाजी तयार झाली आहे. ती आपण आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि सर्व करायला तयार झाली आहे ही बोरांची भाजी. ही बोरांची भाजी तुम्ही पोळीसोबतसुद्धा खाऊन बघा. आता ही बोरांची भाजी छान तयार झालेली आहे. तुम्ही एकदा ट्राय नक्की करा आणि कशी वाटली ते कमेंट करून सुद्धा सांगा. इथे मी कांदा फोडून घेतलेला आहे आणि छान वाटते गरम बोरांची भाजी, त्यासोबत हातावरची ज्वारीची भाकरी. आता ही बोरांची भाजी खायची कशी, यातली बोरं कशी खायची, तर ही बोरं आपण साईडला काढून ठेवायची ताटामध्ये आणि भाजी खाताना एक बोर तोडून खा. तुम्ही खाऊन बघा. हे या भाजी शिजलेलं बोर खूपच अप्रतिम लागते चवीला. तुम्ही नक्की ट्राय करा आणि आंबट गोड बोरं खाल्ले असतील, पण आज आंबट गोड तिखट बोरं नक्की चाखून पहा. बघा किती छान दिसते ही आंबट गोड बोरांची भाजी. लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.